Hello dear students, our next point is assumptions for the discussion of thermodynamic process. कुठली थर्मोडायनामिक प्रोसेस आपल्याला डिस्कस करायची असेल तर आपल्याला कोणकोणते अझम्पशन्स गरजेचे आहेत ते अझम्पशन्स आपण या पूर्ण लेक्चरमध्ये किंवा या लेक्चरच्या सुरुवातीला ते अझम्पशन्स आपण बघणार आहोत. ओके, आता थर्मोडायनामिक प्रोसेस काय असते त्या थर्मोडायनामिक प्रोसेसविषयी डिटेलमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. नंतर थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये वर्क कशा प्रकारे होते त्याविषयी आपण डिस्कस केलेलं आहे. वर्क हे पाथवरती कशा प्रकारे डिपेंड आहे. थर्मोडायनामिक स्टेट प्रोसेस जर एका इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत वेगवेगळ्या पाथने जर जात असेल तर त्या प्रत्येक वेगवेगळ्या पाथसाठी प्रत्येक वेगवेगळ्या वेसाठी थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये होणारं जे वर्क आहे ते वर्क वेगवेगळं असतं. दॅट मीन्स दॅट वर्क इज पाथ डिपेंडंट. ते वर्क पाथवरती डिपेंड असणार आहे. फक्त इनिशियल स्टेट फायनल स्टेट्सवरतीच डिपेंड नसून पाथवरतीही ते वर्क डिपेंड असतं. त्याविषयी आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण सिस्टीमला हीट ॲड करत असतो, कुठलीही सिस्टीम असो त्या सिस्टीमची जर स्टेट चेंज करायची असेल तर त्या सिस्टीमवरती एकतर आपण वर्क करणार आहोत नाहीतर त्या सिस्टीममध्ये हीट ॲड करणार आहोत. आणि त्या हीटचं ॲडिशन म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲडेड टू द सिस्टीम इज ऑल्सो डिपेंड ऑन द पाथ. कुठल्या पाथने सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाते त्यावरती किती हीट आपल्याला ॲड करावी लागणार आहे तेही डिपेंड असणार. जसं वर्क डिपेंड आहे पाथवरती तसंच अमाऊंट ऑफ हीट पण पाथवरती डिपेंड असणार आहे. ओके, आता थर्मोडायनामिक्समध्येच पुढं आणखी जात असताना आपला नेक्स्ट पॉईंट आहे अझम्पशन्स फॉर द डिस्कशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस या पॉईंटमधला सब पॉईंट आहे अझम्पशन्स. कुठलीही थर्मोडायनामिक प्रोसेस समजून घेत असताना त्या प्रोसेसविषयी डिस्कस करत असताना आपल्याला कुठल्या अझम्पशनची गरज पडते, कोणकोणत्या अझम्पशन्सची गरज पडते त्या अझम्पशन्सचा विचार आपण करणार आहोत. आता ब्लॅकबोर्डवरती ऑलरेडी मी ते अझम्पशन्स राईट डाऊन करून ठेवलेले आहे जेणेकरून आपला वेळ वाचणार आहे. त्यापैकी फर्स्ट अझम्पशन आहे मेजॉरिटी ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस आर रिव्हर्सिबल. जेवढ्या काही थर्मोडायनामिक प्रोसेसेस असतील त्यापैकी मेजॉरिटी ऑफ प्रोसेस म्हणजे जवळपास सगळ्याच प्रोसेस ह्या रिव्हर्सिबल असणार आहे. आता प्रोसेस रिव्हर्सिबल काय असते, इरिव्हर्सिबल काय असते त्या पुढे जाऊ आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. बट रिव्हर्सिबल हा वर्ड आलाय. रिव्हर्सिबल मीन्स अशी प्रोसेस की जी रिव्हर्स होऊ शकते. इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला सिस्टीम जाऊन पोहोचली आहे, तीच सिस्टीम फायनल स्टेटपासून पुन्हा रिव्हर्स इनिशियल स्टेटला येऊन पोहोचू शकते सेम पाथने. त्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस. आईसला तुम्ही मेल्ट केलं. और फ्रीजिंग ऑफ वॉटर. वॉटरला फ्रीज केलं तर पुन्हा आईस होणार आहे. आईसला मेल्ट केलं पुन्हा वॉटर होणार आहे. वॉटरला फ्रीज केलं पुन्हा आईस होणार आहे. मग ही जी काही प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणणार आहोत. आणि अशाच प्रकारे जेवढ्या काही थर्मोडायनामिक प्रोसेस आपण स्टडी करतोय, जेवढ्या काही थर्मोडायनामिक प्रोसेस असतील त्या सर्वच्या सर्व प्रोसेस किंवा मेजॉरिटी ऑफ दॅट थर्मोडायनामिक प्रोसेस आर रिव्हर्सिबल. दॅट कॅन बी रिव्हर्स टू द इनिशियल स्टेट. त्या प्रोसेस इनिशियल स्टेटला पुन्हा रिव्हर्स येऊ शकतील. दिस इज द फर्स्ट अझम्पशन फॉर द डिस्कशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. दॅट अझम्पशन इज मेजॉरिटी ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस आर रिव्हर्सिबल. त्यानंतर नेक्स्ट अझम्पशन आहे दे आर क्वासिस्टॅटिक इन नेचर. थर्मोडायनामिक प्रोसेस कशा असतील, क्वासिस्टॅटिक असणार आहे. क्वासिस्टॅटिक प्रोसेस काय असते त्याविषयी आपण डिस्कस केलेला आहे. अशा प्रोसेस की ज्या खूप स्लोली त्यांच्यामध्ये चेंज होतो, अशा प्रोसेस की ज्यांच्यामध्ये होणारा चेंज खूप स्लो असणार आहे त्या प्रोसेसला आपण क्वासिस्टॅटिक प्रोसेस असं म्हणतोय. आणि मेजॉरिटी ऑफ ज्या काही थर्मोडायनामिक प्रोसेस असतील त्या सर्वच्या सर्व थर्मोडायनामिक प्रोसेस ह्या क्वासिस्टॅटिक इन नेचर असणार आहे. याचा अर्थ त्या सर्वच्या सर्व प्रोसेस खूप स्लोली होणार आहेत. एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत सिस्टीम खूप स्लोली जाणार आहे जेणेकरून ती सिस्टीम ऑलवेज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असेल. मग हे सेकंड अझम्पशन फॉर द डिस्कशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस अँड दॅट अझम्पशन इज majority of thermodynamic process are quasi-static in nature. That is, the change in the state of system occurs very slowly, and because of that, that system is always in the state of thermodynamic equilibrium. The system always thermodynamic equilibrium मध्ये असणार आहे. हे सेकंड अझम्पशन. थर्ड अझम्पशन आहे all the processes
सिस्टीम इज आयडल गॅस इनक्लोज इन अ सिलेंडर हॅव्हिंग मासलेस मुव्हेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. जेवढ्या काही प्रोसेस आपण डिस्कस करणार आहोत, जेवढ्या काही प्रोसेस आपण थेरॉटिकली स्टडी करणार आहोत या चॅप्टरमध्ये किंवा थर्मोडायनामिक्समध्ये, त्या सर्वच्या सर्व प्रोसेसमध्ये जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम म्हणजे एका सिलेंडरमध्ये आयडियल गॅस फिलअप केलेला असणार आहे. आयडियल गॅस इनक्लोज इन अ सिलेंडर अँड दॅट सिलेंडर इज फिटेड विथ मासलेस मुव्हेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. पहिल्यापासून आपण तीच सिस्टीम कन्सिडर करतोय. कन्सिडर अ सिस्टीम इनक्लोज इन अ सिलेंडर हॅव्हिंग मासलेस मुव्हेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. असे कन्सिडरेशन आपण चॅप्टरच्या सुरुवातीपासून करतोय. का करतोय? कारण ते अजम्पशन आहे. थर्मोडायनामिक जर समजून घ्यायचं असेल तर हे अजम्पशन्स आपल्याला यूज करावं लागतं. थर्ड नंबरचं की ज्यामध्ये सर्वच्या सर्व प्रोसेसमध्ये जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम म्हणजे आयडियल गॅस इनक्लोज इन अ सिलेंडर असणार आहे. एका सिलेंडरमध्ये आयडियल गॅस इनक्लोज करून ठेवलेला असेल आणि तो सिलेंडर मुव्हेबल, मासलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टनने फिट केलेला असणार आहे. दिस इज द थर्ड अजम्पशन फॉर द discussion of thermodynamic process. And last assumption is in all the thermodynamic process ideal gas equation is applicable to the system. जेवढ्या काही प्रोसेस आपण कन्सिडर करणार त्या सर्वच्या सर्व प्रोसेसमध्ये जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमसाठी जे काही आयडियल गॅस इक्वेशन आपल्याकडे आहे, आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT, हे इक्वेशन त्या सर्वच्या सर्व प्रोसेस मधल्या सिस्टीमसाठी ॲप्लिकेबल असणार आहे. इन ऑल द थर्मोडायनामिक प्रोसेस आयडियल गॅस इक्वेशन इज ॲप्लिकेबल टू द सिस्टीम. जेवढ्या काही सिस्टीम कन्सिडर करणार, जेवढ्या काही प्रोसेस आपण कन्सिडर करणार त्या सर्वच्या सर्व प्रोसेसमध्ये ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीमसाठी आयडियल गॅस इक्वेशन ऑलवेज ॲप्लिकेबल असणार आहे. आणि हे चार अजम्पशन्स कुठलीही थर्मोडायनामिक सिस्टीम जर आपल्याला समजून घ्यायची असेल, त्या थर्मोडायनामिक सिस्टीमविषयी जर आपल्याला डिस्कस करायचं असेल तर ह्या चार अजम्पशन्सचा यूज आपल्याला करायचा आहे. हे चार अजम्पशन्स आपण कन्सिडर करणार आहोत. इन दॅट फर्स्ट अजम्पशन इज दॅट मेजॉरिटी ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस आर रिव्हर्सिबल. दॅट मीन द सिस्टीम कॅन बी रिव्हर्स टू इट इनिशियल स्टेट. दे आर quasi-static in nature. That means the change in the state of system occurs very slowly. Because of that, system always remains in the state of thermodynamic equilibrium. In all the process, system is all the processes, system is ideal gas enclosed in a cylinder having massless, movable and frictionless piston. And last assumption is that in all the thermodynamic processes, ideal gas equation is applicable to the system. प्रत्येक थर्मोडायनामिक प्रोसेससाठी आयडियल गॅस इक्वेशन ॲप्लिकेबल असणार आहे. दिस आर द 4 assumptions and which that assumptions are very important to understand the thermodynamics of any process. कुठल्याही प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स समजून घेण्यासाठी हे 4 assumptions खूप गरजेचे असणार आहे. ओके, थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करत असताना आपला नेक्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस. जेवढ्या काही थर्मोडायनामिक प्रोसेसेस असतील त्या सर्वच्या सर्व थर्मोडायनामिक प्रोसेसला क्लासिफाय करणं गरजेचं आहे आणि ते क्लासिफिकेशन आपण डिस्कस करणार आहोत. आणि क्लासिफिकेशनमध्ये जेवढ्या काही थर्मोडायनामिक प्रोसेसेस असतील त्या सर्वच्या सर्व थर्मोडायनामिक प्रोसेस 5 ते 6 ग्रुप्समध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. त्यापैकी फर्स्ट ग्रुप असेल रिव्हर्सिबल प्रोसेस, सेकंड असेल इरिव्हर्सिबल प्रोसेस, नंतर आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोक्लोरिक प्रोसेस, अशा प्रकारचे आणखी 2-3 टाईप्स थर्मोडायनामिक्समध्ये आपण प्रोसेसचे शिकणार आहोत. आता त्यासाठी सुरुवात करूया रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसपासून. रिव्हर्सिबल प्रोसेस ॲक्च्युली काय असते तिचा उल्लेख आपण अगोदर केलेला आहे. अशी प्रोसेस की जी स्वतःला रिव्हर्स करू शकते किंवा तिची इनिशियल स्टेट रिस्टोर होऊ शकते, त्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतोय. या अगोदर आपण ते डिस्कस केलेलं आहे. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेट पुन्हा रिस्टोर करता येत नाही अशा प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणत असतो. आता हे ॲक्च्युली काय आहे रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज 2 बॉडीज आहेत, 2 बॉडीचं टेम्परेचर वेगवेगळं आहे. एक बॉडी हायर टेम्परेचरला आहे, दुसरी बॉडी लोअर टेम्परेचरला आहे. तर दोन्ही बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणल्यानंतर जरा वेळानंतर जी बॉडी हायर टेम्परेचरला तिचं टेम्परेचर कमी होणार आहे आणि जी बॉडी लोअर टेम्परेचरला तिचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. काय हे असं होतंय?
कारण तिथे त्या दोन बॉडीजमध्ये हीट ट्रान्सफर होते. हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे हीट ट्रान्सफर केली जाते आणि त्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होतं आणि फायनली दोनही बॉडीज थर्मल इक्विलिब्रियम अटेन करतात. दोनही बॉडीचं टेम्परेचर सेम होत असतं. आता ही जी काही एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये हॉट बॉडी कूल झाली आहे आणि कूल बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे, कूल बॉडी हॉट झालेली आहे. पुन्हा हे आपण रिव्हर्स करू शकतो का? पुन्हा जी बॉडी कूल झाली होती ती हॉट होऊ शकणार नाहीये किंवा जी बॉडी हॉट झाली होती ती कूल होऊ शकणार नाही. त्यांच्यामध्ये थर्मल इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेलं असणार आहे. मग ही जी काही आपण एक प्रोसेस कन्सिडर केली, या प्रोसेसमध्ये जी इनिशियल स्टेट होती सिस्टीमची की ज्या स्टेटमध्ये एक बॉडी हॉट होती दुसरी बॉडी कोल्ड होती, ती इनिशियल स्टेट आपण पुन्हा अचीव करू शकत नाही. ओके, आता ती अचीवही करता येईल, पण त्यासाठी एक्सटर्नल एजन्सीचा यूज आपल्याला करावा लागेल. पुन्हा बाहेरून हीट सप्लाय करावी लागेल किंवा एका बॉडीपासून हीट बाहेर काढून घ्यावी लागेल. बट त्या सिस्टीमला कुठलेही डिस्टर्ब न करता ते पुन्हा घडणार आहे का? नाही. मग अशा ज्या काही प्रोसेस असतील की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमची इनिशियल स्टेट पुन्हा आपल्याला रिस्टोअर करता येत नाही, त्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहोत. द प्रोसेस इन विच सिस्टीम डज नॉट रिस्टोर इट्स इनिशियल स्टेट. सिस्टीम त्याची किंवा त्या सिस्टीमची इनिशियल स्टेट, जी काही इनिशियल स्टेट आहे ती इनिशियल स्टेट पुन्हा रिस्टोर करता येत नाही, त्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहोत. आणि त्याचं एक्झाम्पल सपोज बर्निंग अ कॅन्डल. तुम्ही कॅन्डल बर्न केली, कॅन्डल बर्न केल्यानंतर काय होणार आहे? चला वेळानंतर ती कॅन्डल संपून जाणार आहे. पुन्हा ती कॅन्डल रिस्टोर करता येणार आहे का? पुन्हा ती कॅन्डल आपण रिस्टोर करू शकत नाही. मग ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस इरिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. त्यानंतर जर नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं ठरलं तर पंचरिंग अँड इन्फ्लेटेड बलून. जो बलून ऑलरेडी आपण फुगवून ठेवलेला आहे तो बलून टच केल्यानंतर पंक्चर होणार आहे. त्यातली जेवढी काही एअर असेल ती एअर बाहेरच्या डायरेक्शनला जाणार आहे. थोडक्यात बलून बस्ट होणार आहे. किंवा सिम्पली व्हेकलचं टायर आहे ते टायर बस्ट होणार आहे. ती प्रोसेस पण इरिव्हर्सिबल असणार आहे, कारण तिथं त्या सिस्टीमची इनिशियल स्टेट आपण पुन्हा रिस्टोर करू शकणार नाही. मग इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? तर द प्रोसेस इन विच सिस्टीम डज नॉट रिस्टोर इट्स इनिशियल स्टेट. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम तिची इनिशियल स्टेट रिस्टोर करत नाही, त्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहोत. आणि याचे एक्झॅक्टली अपोजिट असणारे रिव्हर्सिबल प्रोसेस, द प्रोसेस इन विच सिस्टीम कॅन रिस्टोर इट्स इनिशियल स्टेट. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम तिची स्वतःची स्टेट पुन्हा रिस्टोर करू शकते, त्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहोत. आणि याचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे मेल्टिंग ऑफ आईस, फ्रीजिंग ऑफ वॉटर. आईस बर्फ, त्या बर्फचं पाणी होणार आहे, पुन्हा त्या पाण्याचा बर्फ तुम्ही इझिली करू शकता. अगेन बर्फाचं पाणी करू शकता, पाण्याचा बर्फ करू शकता. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस रिव्हर्सिबल प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेट तुम्ही इझिली रिस्टोर करू शकता. ओके, मग द प्रोसेस इन विच सिस्टीम कॅन रिस्टोर इट्स इनिशियल स्टेट इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. त्या प्रोसेसला तुम्ही रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणू शकता. त्या प्रोसेसचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे मेल्टिंग ऑफ आईस अँड फ्रीजिंग ऑफ वॉटर. ओके, आता जी काही रिव्हर्सिबल प्रोसेस असते त्या रिव्हर्सिबल प्रोसेससाठी सपोज सिस्टीम इनिशियल स्टेट ए आहे, फायनल स्टेट बी आहे. ज्या पाथने सिस्टीम इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जाणार आहे त्याच पाथने सिस्टीम फायनल स्टेट पासून इनिशियल स्टेटला पुन्हा रिव्हर्स होणार आहे. दॅट मीन्स path is same in forward and backward direction. In reversible process, the path is same in forward and backward direction. Suppose we are going from A to B by this path, then by the same path the system changes from B to A. सेम पाथने सिस्टीम बी पासून ए पर्यंत येऊन पोहोचणार आहे. ओके, हे होतंय रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये.
बट जर तुम्ही इरिव्हर्सिबल प्रोसेसचा विचार केला तर ज्या पाथने सिस्टीम ए टू बी जाणार आहे त्याच्यापेक्षा कुठल्या तरी वेगळ्या पाथने सिस्टीम बी टू ए येणार आहे. मी असं म्हणत नाही की इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये सिस्टीम पुन्हा त्याची ओरिजिनल स्टेट रिस्टोर करू शकत नाही. सिस्टीम ओरिजिनल स्टेट रिस्टोर करू शकते, इनिशियल स्टेट रिस्टोर करू शकते, बट त्यासाठी एक्सटर्नल एजंटची गरज पडते. एक्सटर्नल एजन्सीचा यूज आपल्याला करावा लागतो, एक्सटर्नली वर्क करावं लागतं, एक्सटर्नली हीट सप्लाय करावं लागते. त्यासाठी ज्या पाथने सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला जाणार आहे त्याच पाथने पुन्हा सिस्टीम फायनल स्टेटपासून इनिशियल स्टेटला येऊ शकत नाही. इनिशियल स्टेटला येण्यासाठी किंवा बॅकवर्ड डायरेक्शनसाठी वेगळा पाथ ती सिस्टीम घेणार आहे. मग path is different in forward and backward direction in irreversible process. irreversible process मध्ये path different असणार आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये path सेम असणार आहे. कुठला path? फॉरवर्ड path आणि बॅकवर्ड path. इनिशियल टू फायनल स्टेट ज्या पाथने सिस्टीम जाणार त्याच पाथने फायनल स्टेट टू इनिशियल स्टेट अगेन सिस्टीम येणार आहे. त्याच पाथने सिस्टीम तिची इनिशियल स्टेट रिस्टोर करणार आहे. कुठल्या प्रोसेसमध्ये? रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये. बट इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये याच्या एक्झॅक्टली अपोजिट घडतंय. ज्या पाथने सिस्टीम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जाते त्याच पाथने सिस्टीम फायनल स्टेट टू इनिशियल स्टेट येणार नाही. त्यासाठी सिस्टीम कुठला तरी वेगळा पाथ अवलंबणार आहे. ओके, मग path is different in forward and backward direction. This happens in irreversible process. Now let's come towards reversible process again. The process is very slow and no loss of any energy. जी काही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ती रिव्हर्सिबल प्रोसेस खूप स्लो होणार आहे. खूप स्लो म्हणजे ती जी काही प्रोसेस आहे ती क्वासी स्टॅटिक प्रोसेस आपण कन्सिडर करू शकतो. मग जेवढ्या काही रिव्हर्सिबल प्रोसेसेस असतील त्या सर्वच्या सर्व रिव्हर्सिबल प्रोसेस क्वासी स्टॅटिक प्रोसेसेस असणार आहे की ज्यांच्यामध्ये होणारा जो चेंज आहे तो चेंज खूप स्लोली तिथं होणार आहे. मग चेंज जर स्लोली होत असेल तर जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम ऑलवेज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. ओके, इन रिव्हर्सिबल प्रोसेस द सिस्टीम इज ऑलवेज इन द स्टेट ऑफ thermodynamic equilibrium because the process is very slow and no loss of any energy. जर प्रोसेस रिव्हर्सिबली होत असेल तर तिथं कुठल्याही प्रकारच्या एनर्जीचा लॉस तुम्ही ऑब्झर्व करणार नाही. ओके, बट इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस खूप फास्टली होऊ शकते. सपोज तुमच्याकडे इन्फ्लेटेड बलून आहे, फुगवलेला बलून आहे की ज्या बलूनमध्ये ऑलरेडी एअर फिलअप केलेली आहे आणि त्या बलूनला सिम्पली तुम्ही एका पिनने टच केलं तर तो बलून सडनली बस्ट होतोय. मग ही जी काही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे ही प्रोसेस खूप फास्ट असणार आहे. दिस प्रोसेस मे बी व्हेरी फास्ट अँड देर इज ऑलवेज लॉस ऑफ एनर्जी. कुठलंही एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा, पंक्चरिंग ऑफ टायर और बस्टिंग ऑफ टायर कन्सिडर करा, बस्टिंग ऑफ बलून कन्सिडर करा. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कुठल्या तरी प्रकारची एनर्जी तिथं रिलीज होणार आहे. मग एनर्जी जर रिलीज होत असेल त्या प्रोसेसमध्ये तर तिथं एनर्जीचा लॉस होणार आहे आणि ती प्रोसेस खूप फास्ट असणार आहे. त्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये इन रिव्हर्सिबल प्रोसेस और ऑल द रिव्हर्सिबल प्रोसेस आर आयडियल प्रोसेस. जेवढ्या काही रिव्हर्सिबल प्रोसेस असतील त्या सर्वच्या सर्व प्रोसेस आयडियल प्रोसेस असणार आहे. बट जेवढ्या इरिव्हर्सिबल प्रोसेस आपण कन्सिडर करणार आहोत त्या सर्वच्या सर्व इरिव्हर्सिबल प्रोसेस रियल प्रोसेसेस असणार आहेत. ओके, नेचरमध्ये कुठलीही प्रोसेस ही एक्झॅक्टली रिव्हर्सिबल असेल असं नाही किंवा एक्झॅक्टली रिव्हर्सिबल प्रोसेस नेचरमध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. कुठलीही प्रोसेस तुम्ही कन्सिडर करा थोड्या प्रमाणात हीट लॉस एनर्जी लॉस तिथं असणारच आहे. मग एनर्जी लॉस असेल हीट लॉस असेल तर ती प्रोसेस रिव्हर्सिबल असते का? ती प्रोसेस रिव्हर्सिबल नसणार आहे. मग रिव्हर्सिबल प्रोसेस इज ऑलवेज आयडियल प्रोसेस बट इरिव्हर्सिबल प्रोसेस आर रियल प्रोसेस. हे सर्व तुम्ही रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबलच्या बाबतीत सांगू शकता. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय असतं तर अशी प्रोसेस की जी स्वतःला इनिशियल स्टेटला रिस्टोअर करू शकते त्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हटलं. जी रिस्टोअर करू शकत नाही इनिशियल स्टेट त्या प्रोसेसला इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हटलं. रिव्हर्सिबल प्रोसेसचं एक्झाम्पल आहे मेल्टिंग ऑफ आईस, फ्रीजिंग ऑफ वॉटर. इरिव्हर्सिबलचं एक्झाम्पल आहे बर्निंग अ कॅन्डल, पंक्चरिंग इन्फ्लेटेड बलून.
त्यानंतर जो पाथ फॉरवर्ड डायरेक्शनला असतो तोच पाथ रिव्हर्स डायरेक्शनला असतो रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये, बट इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये फॉरवर्ड डायरेक्शनचा पाथ आणि रिव्हर्स डायरेक्शनचा पाथ वेगवेगळा असणार आहे. त्यानंतर ही जी काही प्रोसेस आहे ही खूप स्लो असणार आहे, क्वासी स्टॅटिक असणार आहे, सिस्टीम ऑलवेज इन द स्टेट ऑफ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असणार आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचा एनर्जी लॉस होणार नाही. बट इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय होतंय, ही प्रोसेस खूप फास्ट होऊ शकते, या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीजगार होणार आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये सिस्टीम प्रत्येक वेळेस थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असेलच असं आपण सांगू शकत नाही. मग रिव्हर्सिबल प्रोसेस ही आयडियल प्रोसेस आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस ही रिअल प्रोसेस आहे आणि ह्या दोनही प्रोसेससाठी ज्या काही पीव्ही डायग्राम असतील, ज्या काही पीव्ही कर्व्ह असतील त्या कर्व्ह तुमच्या समोर आहे. मग अशा प्रकारे तुम्ही थर्मोडायनामिक प्रोसेसला ह्या दोन क्लासमध्ये क्लासिफाय करू शकता. ॲज वेल ॲज क्वेश्चन जर डिफरन्सचा विचारला गेला तर अशा प्रकारे तुम्ही तो डिफरन्सही व्यवस्थित मेन्शन करू शकता. ओके, हे झालं फर्स्ट क्लासिफिकेशन की ज्या क्लासिफिकेशनमध्ये आपण थर्मोडायनामिक प्रोसेसचे दोन क्लास बघितले. पहिला क्लास आहे रिव्हर्सिबल प्रोसेस, दुसरा क्लास आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता हेच क्लासिफिकेशन आणखी डिटेलमध्ये पुढे जाऊन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणखी थर्मोडायनामिक प्रोसेसचे 4 ते 5 टाइप्स आपल्याला बघायचे आहेत, क्लास आपल्याला बघायचे आहेत. ओके, थँक्यू.